हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। आज ह्या ज्या शिव्या बाहेर पडतायत त्या काही एकट्या पडळकरला किंवा यांच्या माणसाला नाही पडत आहेत. आपल्या सगळ्यांच्या नावाने या ठिकाणी बोललं जातं की हे सगळे आमदार माजले म्हणून. जरा काही गांभीर्याने घ्या. ही प्रत्येक गोष्ट अशी पॉलिटिसाइज करून आपण महाराष्ट्रातल्या जनतेला काय सांगणार आहोत जयंतराव? हे बरोबर नाहीये. अशा प्रकारे समर्थन करणं योग्य नाहीये. चर्चेतून संदेश जाण्याच्या ऐवजी लाथाबुक्क्यांचा संदेश जात असेल तर मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी या संदर्भात चिंतन करण्याची आवश्यकता आहे. मी आपले आभार मानेन की आपण हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आणि दोन्ही सदस्य ज्यांच्यासोबत ते आले होते किंवा नव्हते पण त्यांना आपण सांगितलं आणि दोघांनी या ठिकाणी खेद व्यक्त केलेला आहे. आणि मंडळी, विधान भवनाच्या प्रवेशद्वारावर झालेल्या हाणामारी प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी आज गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड या दोन्ही आमदारांना खेद व्यक्त करण्याचे आदेश दिले. नितीन देशमुख आणि ऋषिकेश टकले या दोन्ही अभ्यागतांचं वर्तन हे विधिमंडळाची प्रतिमा मलिन करणारं असल्याचं नमूद करत हे प्रकरण विशेषाधिकार समितीकडे वर्ग करण्यात आलं. त्यासोबतच या दोघांवर सुरू असलेल्या फौजदारी कारवाईबाबतही अध्यक्षांनी नमूद केलं. त्याशिवाय सभागृहातील आणि विधान भवनातील सदस्यांचं वर्तन, अभ्यागतांसाठीचे नियम यासाठी संसदेच्या धर्तीवर नीतिमूल्य समिती स्थापन करण्याचे निर्देशही अध्यक्षांनी दिले. विधिमंडळाची प्रतिमा व प्रतिष्ठा मलिन करणाऱ्या कृतीबद्दल सभागृहात खेद व्यक्त करावा व भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती होणार नाही याची हमी घ्यावी, जेणेकरून सभागृहाची प्रतिष्ठा व प्रतिमा वृद्धिंगत होईल व भविष्यात अशा घटना घडणार नाहीत. श्री जितेंद्र आव्हाड यांच्याबरोबर आलेले अभ्यंगत श्री नितीन हिंदूराव देशमुख व श्री गोपीचंद पडळकर यांच्या समवेत आलेले अभ्यंगत श्री सर्जेराव बबन टकले या दोघांचे वर्तन सभागृहाच्या प्रतिमा व प्रतिष्ठेला मलिन करणारे असल्याने त्यांच्या विरुद्ध चौकशी करून विशेषाधिकार भंग अवमानाची कारवाई करण्यास्तव मी हे प्रकरण विधानसभा विशेष अधिकार समितीकडे सुपूर्द करीत आहे. आपण ऐकत होतो विधानसभा अध्यक्षांना. आणि विधानसभा अध्यक्षांनी खेद व्यक्त करण्याचे आदेश दिल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी लगेच सभागृहात उभं राहून खेद व्यक्त केला, तर जितेंद्र आव्हाडांनी मात्र खेद व्यक्त करण्यास नकार दिला. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपण जी सूचना दिलेली आहे त्याचं तंतोतंत पालन करेन आणि काल जी घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल मी खेद व्यक्त करतो, आपली दिलगिरी व्यक्त करतो. आपण जेव्हा बोललात आणि मुख्यमंत्री महोदय की नितीन देशमुख माझ्याबरोबर आला, त्याचं स्पष्टीकरण द्यायला मी उठलो की मी एकटाच आलो, तेव्हा झालेल्या गोष्टीबद्दल जी कोणी केली काय झाली ह्याच्याशी माझा काही संबंध नाही, पण जे झालं ते चुकीचं झालं आणि त्याच्याबद्दल मला वाईट वाटतंय. आणि यापुढे अभ्यागतांना विधिमंडळात अधिवेशनादरम्यान प्रवेश मिळणार नाही असं विधानसभा अध्यक्षांनी